तुमच्या अस्वस्थ निराश झालेल्या मनाला हिंमत देणारे काही विचार ऐका, विचार करा आणि सुखी व्हा. अपयश हा गुन्हा नव्हे, पण यशासाठी प्रयत्न न करणे हा मात्र गुन्हा होय. सराव नसेल तर सातत्य राहत नाही आणि सातत्य नसेल तर आव्हानं पेलता येत नाही. पराभवाची कारणं सांगून स्वतःचे समाधान होतं, पण जिंकण्याला पर्यायच नाही आणि जिंकायचं असेल तर नवनिर्मितीच्या वाटा बंद करणारा साचेबंदपणा टाळावाच लागतो. जीवनात सुख आणि दुःख दोन्ही आपण स्वीकारलीच पाहिजेत, कारण आपणच ती निर्माण केलेली असतात. त्या डोळ्यांना पाहू नका जे तुम्हाला पाहायला नकारतात. या जगाच्या गर्दीत त्या डोळ्यांना शोधा जे फक्त तुम्हाला पाहायला तरसतात. स्वर्गात चाकरी करण्यापेक्षा नरकाचा राजा बनून जगावं. माणसाची नरकात जाण्याची तयारी असावी, पण त्यासाठी कारण स्वर्गीय असले पाहिजे. रात्र नाही स्वप्न बदलतात, ध्येय नाही रस्ते बदलतात. मनात असू द्या नेहमी जिंकायचे आहे, कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ नक्की बदलते. आपल्यातील चांगले दुसऱ्यास देण्यास डगमगू नका, कारण ईश्वर त्यांच्यातील उत्तम तुम्हास नक्की देईल. जेव्हा आपण आपल्या स्वप्नांना सलाम करतो तेव्हा आपणाला कोणालाही सलाम करायची वेळ येत नाही आणि ते स्वप्न आपण बर्बाद केले तर मात्र प्रत्येकाला सलाम करावा लागतो. जो हरवला असेल त्याला शोधता येतं, पण जो स्वतःच आपल्या पाऊल खुणा पुसून टाकत निघून गेला असेल त्याला मात्र शोधता येत नाही. विश्वासभंगाच्या पीडेने एखाद्या खोल जिकमेपेक्षाही जास्त वेदना होतात. दान मिळालेल्या गायीचे दात मोजायचे नसतात. वाचायला सर्वांना येते, परंतु काय वाचावे हे मात्र फार थोड्या जणांना समजते. जीवन जगणे खूपच अवघड आहे. आपण जेव्हा याचे उत्तर शोधायला जातो तेव्हा ते जीवन प्रश्नच बदलून टाकते. जी व्यक्ती आपला शत्रू आणि येणाऱ्या संकटाचे समूळ नाश करत नाही ती आपल्या स्वतःचा नाश स्वतः करते. प्रेमाने पत्थराची फुले होतात, काट्याचे मुकुट आणि मरणाचे जीवन होते. मला कोणतीच गोष्ट अशक्य नाही असा ज्याचा आपल्यावरती ठाम विश्वास आहे तो जीवनामध्ये यशस्वी झालाच म्हणून समजा. स्वप्न थांबली की आयुष्य संपतं, विश्वास उडाला की नातं संपतं, काळजी घेणं सोडलं की प्रेम संपतं. म्हणून स्वप्न पहा, विश्वास ठेवा आणि काळजी घ्या. असे हृदय तयार करा की त्याला कधी तडा जाणार नाही. असे हास्य तयार करा की हृदयाला त्रास होणार नाही. असा स्पर्श करा की त्याने जखम होणार नाही. आणि असे नाते जोडा की त्याचा शेवट कधी होणार नाही. ज्या व्यक्तीच्या कर्मामध्ये थंडी, उष्णता, भय, स्नेह, ऐश्वर्य, त्याचप्रमाणे दारिद्र्य हे विघ्न निर्माण करू शकत नाही तोच खरा कर्तृत्ववान. जी माणसे आपल्या कुवतीप्रमाणे इच्छा करतात, सामर्थ्यानुसार काम करतात व कुणाचा अनादर करत नाहीत अशी माणसे कर्तव्यदक्ष समजावीत. ज्यावेळी आपण आपल्या इच्छेप्रमाणे करू शकत नाही त्यावेळी आपल्याला जे शक्य आहे तेवढे करावे, म्हणजे दुःख होणार नाही. आत्मपरीक्षण करून स्वतःमधील गुणांचे उच्चाटन करणे हे एक मोठे साधनच आहे. मनाने अध्यात्माच्या गोष्टी कराव्यात आणि देहाने परपंचाच्या म्हणजे सुखाची अनुभूती होईल. दुसऱ्याच्या चुका पाहून धडा घ्या. सगळ्या चुका तुम्हाला करावयास वेळ अपुरा पडेल. काळ ही विशेष प्रकारची कानस आहे जी आवाज न करता झिजवते. ज्याप्रमाणे मधमाशी वेगवेगळ्या फुलांतून मध उचलते, त्याचप्रमाणे सज्जन व्यक्ती वेगवेगळ्या धर्मातून चांगली तत्वे उचलतो. मनुष्य आपल्या मार्गावर जोपर्यंत स्वतःच अडचण बनवून राहतो तोपर्यंत त्याला प्रत्येक गोष्टीची अडचण वाटत असते. आयुष्य थोडं असावं
पण आपल्या माणसाला ओढ लावणारं असावं. आयुष्य थोडं असावं पण जन्मोजन्मी प्रेम मिळावं. प्रेम असं द्यावं की घेणाऱ्यांची ओंजळ अपुरी पडावी. मैत्री अशी असावी की हृदयात नित्य प्रेम जागणारी असावी. आयुष्याची दोरी तुटताना रेशीम गाठ तुटल्याची जाणीव व्हावी. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. धन्यवाद.